नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर लेक्चर नंबर 9 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस क्वेश्चन फ्रॉम द चॅप्टर वेव ऑप्टिक्स. ठीक आहे. बघा, जो काही पहिला क्वेश्चन आहे तो 2023 चा रिसेंट क्वेश्चन आहे आणि सेकंड क्वेश्चन 3 वेळा रिपीट झाला, 2015, 2020 आणि 2023. ओके. म्हणजे एखादा जर क्वेश्चन रिपीट होत असतो तर इम्पॉर्टंटच असतो, म्हणूनच तो रिपीट झाला असणार. ओके, एकदम सिम्पल आहे. तर मग आपण स्टेप बाय स्टेप पहिला आणि सेकंड क्वेश्चन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. फॉर्म्युला एकदम सिम्पलच आहे. ओके, म्हणजे या काय म्हणतो चॅप्टरमध्ये फॉर्म्युले अतिशय छोटे आहेत. बघा, न्यूमेरिकल नंबर फर्स्ट सोल्युशन. टू सोर्सेस ऑफ लाईट 0.6 मिलीमीटर अपार्ट. ओके, म्हणजे स्लिट सेपरेशन दिलेलं आहे. ओके, हे पूर्ण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटवर डिपेंड आहे. And a screen is placed at a distance 1.2 meter from them. Okay, the source पासून, slit source पासून, slit पासून. A light of wavelength 6000 angstrom is used. Then the phase difference between the two light waves interfering on the screen at a point distance 3 millimeter from the central bright band. बघा, ते फ्री बॉडी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूया. फ्री बॉडी डायग्राम. ओके, ही झाली तुमची स्क्रीन टू स्लिट डिस्टन्स कॅपिटल डी आणि हा झाला स्मॉल डी आणि सेंट्रली ब्राईट फ्रिंज भेटलेली आहे. ओके, आणि या ब्राईट फ्रिंज पासून 3 मिलीमीटर या अंतरावर इथे दोन वेव्ह इंटरफेअर होत आहे. हा जो काही डिस्टन्स आहे हा आहे 3 मिलीमीटर. ठीक आहे, चला काय. ओके, बघा आपल्याला काय गोष्टी दिलेल्या आहे. स्मॉल डी दिलेला आहे आपल्याला 0.6 मिलीमीटर. 0.6 मिलीमीटर काय आहे. त्याच्यानंतर कॅपिटल डी आपल्याला दिलेला आहे 1.2 मीटर काय आहे. त्याच्यानंतर आपल्याला वेवलेंथ दिले लॅम्बडा इक्वल्स टू 6000 एंगस्ट्रॉम युनिट. आता आपल्याला विचारलं त्यांनी तर फेज डिफरन्सचा फॉर्म्युला डेल्टा पाय इक्वल्स टू 2n पाय. 2 आणि पाय कॉन्स्टंट आहे, वेअर n इज नंबर ऑफ फ्रिंजेस. हा. ओके, बिटवीन द लाईट सोर्स इंटरफेअर. हा, आता हा जो काही इथपर्यंत काही हरकत नाही. म्हणजे आपल्याला फेज डिफरन्स फाइंड आउट करायचं असेल तर n फाइंड आउट करायला लागते आणि n चा फॉर्म्युला राहतो बघ, खाली राहतो फ्रिंज विड्थ w आणि वर राहते सेंट्रल ब्राईट जो काही स्पॉट आहे. ओके, आणि जिथे इंटरफेअर होत आहे त्यामधलं अंतर म्हणजे किती दिलं जाणार आहे 3 मिलीमीटर. हे झालं. ओके, फेज डिफरन्स फाइंड आउट करायचं. फेज डिफरन्स फॉर्म्युला आहे 2n पाय. 2 आणि पाय कॉन्स्टंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. n म्हणजे काय, नंबर ऑफ फ्रिंजेस. नंबर ऑफ फ्रिंजेसचा फॉर्म्युला राहतो सेंट्रल ब्राईट फ्रिंज आणि जिथं दोन वेव्ह इंटरफेअर होत आहेत त्यातलं डिस्टन्स डिवायडेड बाय फ्रिंज विड्थ. ओके, इथं लक्षात. ओके, आता बघा आपल्याला हा वरचा भाग मिलीमीटर मध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे ही जी काही फ्रिंज विड्थ आहे ती आपण मिलीमीटर मध्ये फाइंड आउट करू. फ्रिंज विड्थ जर आपण फाइंड आउट केली तर आपण n फाइंड आउट केला. n जर फाइंड आउट केला तर आपण या फॉर्म्युलात आपण पुट करू शकतो. ठीक आहे, आपल्याकडे आता w चा फॉर्म्युला आहे लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ठीक आहे, लॅम्बडा आपल्याला दिलेला आहे एंगस्ट्रॉम युनिट मध्ये, याला मीटर मध्ये कन्वर्ट करूया आपण. 6 बघा, 6000 ला आपण 6 × 10⁻³ लिहू शकतो. मीटर मध्ये कन्वर्ट करता म्हणजे 10⁻⁻⁴. ओके, कॅपिटल डी 1.2 मीटर मध्ये दिलाय, काही प्रॉब्लेम नाही. स्मॉल डी 0.6 ला आपण 6 × 10⁻⁻1 लिहू शकतो. ठीक आहे, मिलीमीटर मध्ये आहे, मीटर मध्ये पाहिजे आपल्याला 10⁻⁻3. बघा आता 10⁻⁻6 10⁻³ हा एक्स्ट्रा युनिट टू इथं तेच म्हणताय 10⁻⁻10. ठीक आहे, चला काय आहे बघा. आता बघा हा 6 गेट कॅन्सल, इथं शिल्लक राहिला 1.2 आणि 10⁻⁻7. ओके, हा 6 कॅन्सल. 10⁻⁻1 -3 -4 जर वर आला तर काय झाला 10⁻+4. therefore 1.2 × 10⁻⁻3 मीटर मध्ये आला. ठीक नाही, कारण की आपण सगळे मीटर मध्ये कन्वर्ट केलंय. 6000 एंगस्ट्रॉम युनिटला आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं, त्याच्यानंतर हा पण कन्वर्ट केला. आपल्याला मिलीमीटर मध्ये पाहिजे, मी पहिलेच सांगितलं. 1.2 × 10⁻⁻3 मीटर आहे. मिलीमीटर मध्ये काय करतो आपण 10⁻⁻
power 3 millimeter. Plus 3 minus 3 will cancel. Therefore, W equals to 1.2 millimeter. Okay, ही W ची व्हॅल्यू इथे पुट करा. Therefore, N becomes 3 divided by 1.2. ठीक आहे. Therefore, बघा आपण याला असं लिहू शकतो 12 into 10 power minus 1. हा वर गेला. ठीक आहे. 3 into 10 power 1 divided by 12. 3 into 10 power म्हणजे 30. 30 भागीला 12. 30 भागीला 12 करूया. बघा कितीचा भाग जाते? 12 1 12, 12 2 24, 4 30 4 गेले 6 राहिला. ओके, तिथे झाला 0.0. 12 5 60 म्हणजे 2.5. यांची व्हॅल्यू किती आली? 2.5. ओके, हे समजलं तुम्हाला? 30 भागीला 12, 2 चा भाग गेला 12 2 24, 6 उरला, आपण पॉईंट दिला, 0 दिला, 12 5 60, 2.5. ठीक आहे. आता ही यांची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची. देअरफॉर फेज डिफरन्स इक्वल्स टू 2 n म्हणजे 2.5. 2.5 ला आपण लिहू 5/2 इंटू पाय. 2 to गेट कॅन्सल. ओके, रेडियन राहते, याचं युनिट काय राहते? रेडियन. देअरफॉर फेज डिफरन्स इक्वल्स टू 5 टाइम्स पाय रेडियन. 5 times pi radian. Therefore, the option number last one is the correct one. And the question is from the 2023 Maharashtra City 2023. इतका सिंपल क्वेश्चन होता. थोडे कॅल्क्युलेशन्स होते, पण कॅल्क्युलेशन्स काही हार्ड नव्हते. तिथल्या तिथंच होण्यासारखी कॅल्क्युलेशन्स होते. फ्री बॉडी डायग्राम काढली, दिलेल्या गोष्टी सगळ्या लिहून घेतल्या. फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. एन माहिती नाही, एनचा फॉर्म्युला आहे. ओके, एनच्या फॉर्म्युला एन जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हाच आपण तो तिथे एन पुट करू शकतो. मग एन फाइंड आउट करायला अडचण आली की फ्रिंज विड्थ. मग फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला घेतला. फ्रिंज विड्थचा पण मिलीमीटर मध्ये फाइंड आउट करा, कारण की वरची जी काही क्वांटिटी होती ती मिलीमीटर मध्ये होती. दॅट्स इट. मग तो घेतला, मग त्याच्यात पुट केला. सिंपल कॅल्क्युलेशन, सिंपल होते, पण तू होते तेवढं तर करावं लागणारच. ठीक आहे, तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा, जेणेकरून आपण न्यूमेरिकल नंबर सेकंडकडे इझिली वळू शकतो. बघा, न्यूमेरिकल नंबर आपण सेकंड करूया. येतं लक्षात? छोटे छोटे फॉर्म्युलेज आहे. चॅप्टरची खासियत असते फॉर्म्युले छोटे, गोष्टी समजून लवकरात लवकर त्या गोष्टी क्लिअर होतात. आणि कॅल्क्युलेशन्स खूप इझी होते. 30 भागेला या सगळ्या गोष्टी तुम्ही इझिली करायला पाहिजे. खूप काही मोठी अडचण नाही गेली पाहिजे. न्यूमेरिकल नंबर सेकंड सोल्युशन. बघा इथे काय म्हटलं, हा सिंपल आहे त्यापेक्षा, पण हा 3दा रिपीट झालेला आहे. टू इंटरफेरिंग वेव्स हॅव इंटेन्सिटीज इन द रेशो. इंटेन्सिटीज रेशो दिलेला आहे 9:4. द रेशो ऑफ इंटेन्सिटीज ऑफ द मॅक्सिमा अँड मिनिमा इन द इंटरफेरिंग पॅटर्न. ओके, काय आहे बघा, इंटेन्सिटीचा रेशो दिला आहे तुम्हाला. पहिल्या सोर्सचा I1, दुसऱ्या सोर्सचा I2. किती दिला आपल्याला? 9/4. ठीक आहे. और याला आपण 9:, और याला कसं लिहितो आपण? I1:I2 इक्वल्स टू 9:4. या फॉर्मॅटमध्ये त्यांना दिलाय, परंतु आपली इझी मेथड आहे, याच्यावरून आपल्याला लवकर लक्षात येते. ठीक आहे. ओके, आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो वाटला. बघा, मॅक्सिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. ओके, लॅम्बडा A1 प्लस A2 म्हणजे हे काय? एम्प्लिट्यूड्स. ओके, टू द मिनिमम इंटेन्सिटी A1 मायनस A2. जो काही पहिला सोर्स यूज केला आहे ज्याची इंटेन्सिटी A1 आहे त्याचा एम्प्लिट्यूड किती? A1. जो काही सेकंड सोर्स यूज केला त्याची इंटेन्सिटी किती आहे? I2. त्याचा एम्प्लिट्यूड किती झाला? मग मॅक्सिमम इंटेन्सिटीचा हा फॉर्म्युला, मिनिमम इंटेन्सिटीचा हा फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एम्प्लिट्यूड. ठीक आहे. बघा, आपल्याकडे गिवन आहे अपॉन I2 इक्वल्स टू 9/4. ठीक आहे. आता इंटेन्सिटी एम्प्लिट्यूड मध्ये रिलेशन आहे एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर रिलेशन आहे इंटेन्सिटी आणि एम्प्लिट्यूड. इंटेन्सिटी इक्वल्स टू एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. इंटेन्सिटी इक्वल्स टू एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. आपल्याला पाहिजे A1 A2. बघा, इथनं A1 A2 फाइंड आउट करू शकतो. आपल्याला A1 स्क्वेअर नको, A1 पाहिजे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड करू. ओके, म्हणजे जो काही 9 आहे त्याचा झाला 3, जो काही 4 आहे त्याचा झाला 2. हे झालं तुमच्या A1 आणि A2 च्या व्हॅल्यूज. या व्हॅल्यूज इथे पुट करा. बघा, A1 ची किती आहे? येते ना, A1 ची व्हॅल्यू किती आहे? 3. A2 ची व्हॅल्यू किती आहे? 2. त्याचा स्क्वेअर 3 मायनस 2 त्याचा होल स्क्वेअर. 9 प्लस 2 5. 5 चा स्क्वेअर 25. 3 मायनस 2 1. 1 चा स्क्वेअर 1. म्हणजे 25:1.
ओके बघा और याला आपण असं लिहू शकतो ना 25:1 या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन आहे 25:2 therefore the option number second is correct. ठीक आहे 2015 2020 आणि 2023 तीनदा रिपीट झालेला क्वेश्चन तोही महाराष्ट्र सीईटी सिंपल सिंपल इंटेन्सिटी अँप्लिट्यूडचं रिलेशन माहितच आहे इंटेन्सिटी इक्वल्स टू अँप्लिट्यूडचा स्क्वेअर मॅक्सिमम इंटेन्सिटी माहितच आहे जे काही दोन सोर्सेस राहतात त्या अँप्लिट्यूडचा ॲडिशन करून स्क्वेअर मॅक्सिममसाठी सबट्रॅक्शन करून स्क्वेअर दॅट्स इट सिंपल ॲज कम्पेअर टू द फर्स्ट वन द सेकंड वन इज व्हेरी सिंपल एकदम सिंपल पॉज करा क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करा तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ